जालन्याच्या अंबड चौकात आता आपण आहोत। या ठिकाणी 15 ते 20 लाखांचा मोर्चा निघालेला आहे असा दावा या आयोजकांनी केलेला आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक या ठिकाणी मोर्चामध्ये दाखल झालेले। आपण त्यांना विचारत नेमकं काय आपली यावेळी भावना आहे। मराठा समाज सकल मराठा समाज क्रांतिमुख मोर्चाचं आयोजन जालना जिल्ह्यातून आज या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर 15 ते 20 लाखाच्या दरम्यान हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि प्रमुख मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्ताच दिलेलं आहे आणि त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कोपर्डी हत्याकांडातील त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। त्यानंतर मराठ्यांचा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रश्न आहे तो आहे आरक्षणाचा। मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे, कारण सकल मराठा समाज काही कुटुंब जर सोडली तर जवळपास 99% समाज हा अतिशय आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि अतिशय हलाखीची परिस्थिती त्याची झाली आहे। त्यामुळे त्याला निश्चितच आरक्षण देण्याची गरज निर्माण झालेली आहे। तुम्ही सांगाल कोपर्डी आणि आरक्षण हे दोन्ही वेगळ्या मागण्या एकाच मोर्चात येण्याचं कारण काय? खरं तर असं म्हणतात की एकाच माणसाच्या परिवर्तनाची 100 पावलं म्हणजे परिवर्तन होत नसतं, तर 100 माणसांच्या परिवर्तनाचं एक पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तन असतं। हाच सकल मराठा समाज ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आरक्षण आणि रक्षण या दोन्ही बाजूंतून खऱ्या अर्थानं मागणी पूर्ण होते। खरं तर स्त्रियांचे प्रश्न सांगत असताना असं म्हणतात की दारिद्र्याचं लेणं आजही तुमच्या आमच्या डोक्यात झणांतंय, कोठ्यावरती नाचणार निच्या पायात घुंगरू आजही खणांतंय। सरकार म्हणतं स्त्री आता सबला आहे, पण दुर्दैवानं आजही तिच्याच हातात पेटी आणि तबला आहे। हे वास्तव तुम्हाला आम्हाला नाकारता येणार नाही। खरं तर सर, आपलं नगरच्या प्रकरणामध्ये आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी घडलेल्या कर्जतच्या बलात्कार प्रकरणामध्ये आम्ही त्या 2 मुलींचे प्राण वाचवू शकलो नाही, पण रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतातील 2 मुलींनी भारताची लाज वाचवली, याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी बाब कोणती म्हणता येणार नाही। म्हणजे या प्रकारचा आमचा आरक्षणाचा हेतू हाच आहे की सकल मराठा समाज आणि त्याबरोबर सर्वांना समान हेतू आणि सर्वांना समान आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाचा विकास साध्य झाला पाहिजे। पहिले जे मोर्चे निघाले ते उत्स्फूर्तपणे निघाले आणि नंतर नियोजनबद्ध असे मोर्चे निघालेत असं म्हटलं जातं, नेमकं काय? एक लक्षात घ्या, संपूर्ण सकल मराठा समाजाच्या समाज बांधवांमध्ये प्रत्येकाच्या मनात ती खतखत होती। नियोजनबद्ध हा प्रत्येक याला कुठे निमंत्रण द्यावं लागलेलं नाही। प्रत्येक रस्त्यावर उतरलेला प्रत्येक मराठा बांधव हा त्याच्या स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे। यामागे कुठलंही नियोजन करते कोणी नाही, तर जो काही समाज रस्त्यावर उतरलेला आहे तो स्वयंस्फूर्तीने उतरलेला आहे। कृपया करून नियोजनबद्ध असं काही नाही, फक्त एवढंच आहे, शिस्त आणि संयम हीच आमची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। महिलांना विचारणार, मॅडम काय सांगाल, नेमका कुठला आक्रोश आहे, कशाचा आक्रोश आहे? असं काय? सकळ मराठा समाजाचा हा आमचा जालना जिल्ह्यातील जो मोर्चा आज निघालेला आहे, या मोर्चाच्या निवेदनातून आम्ही जे काही मागण्या केलेल्या आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, त्याचबरोबर मराठा समाजावर जे अट्रॅसिटीचे गुन्हे दाखल होता त्या अट्रॅसिटीच्या कायद्यामध्ये आता त्याच्या तरतुदीमध्ये बदल केला पाहिजे। जे खोटे नाटे गुन्हे आमच्या समाजावर दाखल होतात त्याच्यामध्ये कुठेतरी त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर शिवछत्रपतींचे भव्य स्मारक अरबी समुद्रात व्हावं ही आमची मागणी आहे आणि आर्थिक गरिबीच्या निकषावर आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या आम्हाला आरक्षण मिळावं। त्याचबरोबर आमच्या गरीब विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती पण उपलब्ध व्हावी। नक्कीच वेगवेगळ्या मागण्या आहेत। तुम्ही सांगाल की या सगळ्या मोर्चा मागे कुठलं राजकीय नेतृत्व आहे, कुणाचं या ठिकाणी कुणाचं राजकारण आहे का? हा जो मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर ढवळून निघालेला आहे। मराठा क्रांती मोर्चा मूक मोर्चा असून संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्या वृत्तीने म्हणजे अजिबात कसल्या प्रकारची घोषणा न देता संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चे निघतायत। आज 20 लाखाच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचा रेकॉर्ड ब्रेक जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चामध्ये झालेला आहे। या पाठीमागे कोणत्याही राजकीय पक्षाचा हात नसून यामध्ये सकल मराठा समाज या मोर्चाचं नेतृत्व करत आहे। नक्कीच या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती याचं नेतृत्व करत नसून सकल मराठा समाज हे नेतृत्व करत आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी हा सगळा मोर्चा आयोजित केला जातोय। कॅमेरामन इरफान सह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, जालना।